तर एकीकडे नाशिकमधलं विधान परिषदेच्या निवडणुकीतलं महायुतीतलं बंड जे आहे ते थंड होण्याची चिन्ह आहेत, तर दुसरीकडे जळगावमध्ये बंडखोर उमेदवार जे आहेत रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम आहे। जळगाव विधान परिषद निवडणुकीतून रेश्मा काळे यांनी अपक्ष अर्ज केलेला आहे। गोकुळ गीते यांना माघार घेऊ द्या, मग विचार करू, असं रेश्मा काळे यांनी म्हटलंय। विचार करणार आहेत, आधी होऊ द्या तिथे पाठिंबा, मग विचार करू त्या गोष्टींवर। सध्या तरी ठाम आहे आपण नक्कीच ठाम आहेत। त्याच्याने सर्व पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असल्याने मी माझा शेवट निर्णय तेच राहील। त्यांनी जर पाठिंबा घेतला, माघार घेतली, तर मी नक्कीच त्या विषयावर विचार करणार आहेत आणि अजूनपर्यंतच विचार करणार आहेत। आधी होऊ द्या तिथे पाठिंबा, मग विचार करू त्या गोष्टींवर। सध्या तरी ठाम आहे आपण नक्कीच ठाम आहे। दरम्यान नाशिकमधल्या माघारीवर जळगावचा प्रश्न अवलंबून नसल्याचं गोकुळ गीते यांनी म्हटलंय। जळगावचं चित्र तसे एकतर्फी आहे। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे। त्या ठिकाणी शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीतले जे नगरसेवकांचं अंतर आहे ते बऱ्यापैकी 50 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न सुटला नाही, सुटला मला असं वाटत